मला काय खाऊन ठेवलं होतं तुम्ही? मी याला असताना तर मोठी केस झाली असती. आणि काल बघ इतर माणसं पण होती की नाही, त्यांनी पण बघितलं, पण ते गप्प बसलेत. त्याचं कारण माहितीये का तुला? संपतरावांच्या वरपर्यंत ओळखी आहेत. अरे कालचा जो मॅटर झाला ना, तेव्हा एक मुलगी पण होती इथे. ती सगळ्या लोकांना ना पेपर मधली बातमी दाखवून उचकवते. अहो असं काय करता, चला ना प्लीज, आम्हाला उशीर होतोय. तिथपर्यंत जितके होतील तेवढे घ्या ना अंदाजे. 30 रुपये होणार, चालेल का? बरं ठीक आहे, चला. मोहित, मोहित, अक्षताला घेऊन अजून कसे आले नाही ते? खूप काळजी वाटते. फारच तावातावाने गेले. बीपीचा त्रास तर नसेल ना झाला? फोन करून बघते. फोन तर घेऊन गेलेत, मग उचलत का नाहीयेत? यांचाच असेल. हॅलो, कधीची फोन करते मी तुम्हाला. कुठे आहात तुम्ही? हॅलो वसुधा काकू, बरे आहात ना? कोण बोलतंय? अहो ते महत्वाचं नाहीये, मी काय सांगतोय ते नीट ऐका. तुमच्या नवऱ्याला आज एका बाईकनं धक्का दिलाय. अहो काय बोलताय तुम्ही? कोण कोण बोलताय? हॅलो, अहो कुठे आहेत ते? धक्का लागून रस्त्यात पडले होते. काय? अहो 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 आता कुठे आहेत ते? खूप लागलंय का त्यांना? फार नाही ना लागलं? ते सोडा, मोहित कुठे माहितीये का? मोहित? मोहितचं काय? मोहित आज शाळेत गेलेलाच नाहीये, तो गायब झालाय. काय? हो, तुम्ही गायब केलं मोहितला? आणि हे तुम्हाला कसं कळलं? अहो कोण बोलताय? आता काय करू? शर्मिलाला फोन करते. शर्मिला पण फोन नाही उचलत आहे. काय झालं असेल? शशांक, हॅलो आई. हॅलो हॅलो शशांक, तू पोहोचलायस ना ऑफिसला? हो ग. का ग, तू एवढी घाबरल्यासारखी का बोलतेस? अरे अरे शशांक, मला आता एक निनावी फोन आला होता. अरे अरे त्याने सांगितलं की यांना बाईकने धडक दिली आहे आणि मोहित पण गायब झालाय. अगं काहीतरीच काय. अगं कोणीतरी मस्करी केली असेल. तू शर्मिलाला फोन करून बघ आधी. अरे मी ह्यांना फोन केला, शर्मिलाला पण फोन केला, पण दोघं पण फोन उचलत नाहीयेत. फोन उचलत नाहीये? अगं मग मोहितला कोणी सोडलं की तो एकटाच गेलाय? अरे मोहित शर्मिला बरोबर गेलाय. आणि आप्पा बाहेर का गेले आता? अरे बाबा अक्षताला आणायला गेलेत. अक्षताला थांबवायला? आई तू काय बोलतेस, मला जरा नीट सांग बघू. अक्षता कुठे गेली आता? ती पोलीस स्टेशनला गेली आहे कंप्लेंट करायला. अरे बापरे. ओके ओके, काही काळजी करू नकोस, मी बघतो काय ते. हा आई ग, आई, आई आई, आई ग आई, आई. ओ काय आहे? किती लागलं तुम्हाला? कुठे पडलात? अगं वसुधा थांब, मला बसू तर देशील? आई सावकाश. आई आई, आई आई, मी पाणी घेऊन येते. आई. पाणी. काय हो, रस्त्यात
रस्त्यातून चालताना लक्ष कुठे होतं तुमचं? किती वेळा सांगितलं जपून म्हणून. अगं मी रस्त्याच्या कडेनीच चाललो होतो, पण त्या बाईकवाल्याने मुद्दामून धक्का मारला मला. कोण होता हो तो? आता कसं कळणार? डोक्यावर हेल्मेट घातलं होतं. मी पडलो, मला उठताही येत नव्हतं. अगं 2 माणसांनी मला धरून रिक्षात बसवलं आणि इथपर्यंत सोडलं. पैसेही त्यांनीच दिले रिक्षाचे. हो हो, तुम्ही आलात घरी, पण मोहित? मोहितचं काय झालं? अहो, मोहितला त्यांनी, अरे देव, आजी मोहित, मोहित. अहो आता एक खूप विचित्र प्रकार घडला. मी शाळेत जाण्यासाठी रिक्षा केली तर मोहित अचानक गायबच झाला. मॉडर्न स्कूल येणार का? 30 रुपये चालेल का? बरं ठीक आहे, चला. मोहित, मागच्या मागे त्याला कोण उचलून घेऊन गेलं, काय झालं मला काहीच कळलं नाही. मी वेड्यासारखी हाका मारतीये, शोधतीये मोहितला इकडे तिकडे. मला काहीच कळत नव्हतं काय करावं. आणि मग थोड्या वेळाने एक माणूस ह्याला घेऊन आला माझ्याकडे. अगं देवाचीच कृपा, मोहित सापडला. मोहित, अरे तुझ्या काळजीने माझा जीव ताऱ्यावर नव्हता रे. मोहित बाळा, तुला कोणी नेलं होतं? मला कळलं नाही. माझ्या चेहऱ्यावर कोणीतरी हात ठेवला होता. मी खूप घाबरलो होतो. मला सुद्धा एवढं टेन्शन आलं होतं की शाळेत पाठवलंच नाही. मग त्याला मी सुद्धा आता ऑफिसला जाणार नाहीये. आजोबा, मी अक्षत आत्याची गंमत करतो तशी आपली कोणीतरी गंमत केली नसेल ना? ही कसली गंमत? आई, पण मोहित बद्दल तुम्हाला कसं कळलं? मला कोणीतरी फोन केला होता, यांना बाईकने धडक दिलीये आणि मोहित पण गायब झालाय. अप्पा, अहो बाईकने धडक कशी दिली तुम्हाला? फार लागलं नाहीये ना? नाही, फार लागलं नाहीये. पण मला एक प्रश्न आहे की या 2 वेगवेगळ्या ठिकाणी घडलेल्या घटना त्या फोन करणाऱ्या माणसाला कशा कळल्या? तुला नाव सांगितलं त्याने काही? नाही हो. अहो, मी पुन्हा पुन्हा विचारलं त्याला नाव, पण त्यांनी फोनच कट केला. कोण असेल तो? मी शशांकला अक्षताला आणायला पाठवलं होतं, बहुतेक त्याचाच फोन असेल. हॅलो, हॅलो. आज जे घडलं ते फक्त एक झलक होती. आप कोण बोलताय? ते महत्वाचं नाहीये. महत्वाचं हे की जर का समजा अक्षता पोलीस स्टेशनला तक्रार करायला गेली तर हे सगळं खरं घडेल. आणि हो काका, तेव्हाची धडक तुमचं काय करेल हे सांगता येत नाही. आणि तुम्हाला वाचवायला कोणी येणार नाही. मोहित जर गायब झाला तर तोही सापडणार नाही परत. तेव्हा काका, सुखात राहायचं असेल ना तर अक्षताला पोलीस स्टेशनला जाऊ देऊ नका. नाही, अक्षता पोलिसात जाणार नाही. अहो, मी शब्द देतो तुम्हाला, ते कोणालाही काही सांगणार नाही. अहो, पण तुम्ही. हॅलो, अहो, काय झालं? तो म्हणत होता अक्षता पोलिसात गेली तर याच्यापेक्षा भयंकर प्रसंग घडतील. मी त्याला सांगितलं की अक्षता पोलिसात जाणार नाही. अक्षता ऑलरेडी पोलीस स्टेशनला गेली असेल तर? मी जातो. अहो, अशा परिस्थितीत कसं जाणार तुम्ही? आपण थांबा तुम्ही, मी शशांकला फोन करते. हा शर्मिला बोल. हा शशांक, कुठे आहात तुम्ही? अक्षता सापडली का? अगं नाही ग, मी इथल्या पोलीस स्टेशन जवळच उभा आहे. अजून आलीच नाही ती इथे. आणि नाक्यावर मार्केटमध्ये पण नाहीये ती. मग कुठे गेली? काय माहिती. हे बघ, एक काम करतो मी, माझ्या मित्राला इथे उभं करतो आणि तिला शोधून आणतो. तू काही काळजी करू नको. हा, शशांक,
आहे. ओके हो ठीक, तू इथेच थांब, मी तिला शोधून येतो. ती जर आली ना तर तिला सरळ घरी घेऊन ये. हा प्रसादच्या जीवाला तर धोका नाही, पण तो अजून शुद्धीवर आला नाही. तू त्याची बहीण पूजा आहेस का? मग तुम्ही त्यांना गावावरून बोलवून घ्या ना. तुम्हाला बोलता येत नाही? सॉरी. नाही नाही, मला काही माहित नाही. जा तुम्ही जा. हे बघा, मला काय माहिती नाही आणि तुम्ही पण त्या नसत्या भानगडीत पडू नका. अरे द्या सोडून, जावा विसरून ते. लबाड गुन्हेगारांची आता खैर नाही. त्यांच्या विरुद्ध आवाज उठवायलाच हवा. अस्मिता मॅडम साथ देतीलच, विश्वास आहे मला. काय का अक्षता, काय चाललंय? इथे कशी आलीस? ब्लँक मेसेज. हा नंबर सुद्धा ओळखीचा वाटत नाही. आणि इथवर येऊन समाधान नाही मिळालं ना तर पोलिसांना मेसेज करतेस? काय चाललंय तुझं? आमचं काही ऐकायचं नाही ठरवलं का तू? हे बघ, मला काही समजावून सांगायला जाऊ नकोस. आई किती काळजी करते तुला माहितीये? घरी सगळे वाट बघतायत, सगळीकडे शोधून आलं तुला. काही फोन बिन मिळणार नाही. चल घरी, आधी चल घरी. The number you are trying to call is currently not reachable. आता हा नंबर स्विच ऑफ. ब्लँक मेसेजचा काय अर्थ असेल? कोणाचा नंबर असेल? ब्लँक मेसेज केला आणि मग फोन स्विच ऑफ झाला. मॅडम, कोणीतरी चुकून मेसेज केला असेल. म्हणजे असं होतं ना? नाही म्हणाल. हे बघ, त्या तनयाच्या वेळी सुद्धा असंच झालं. तेव्हा मिस कॉल होता, त्यावेळी ब्लँक मेसेज आहे. आणि तिच्या वेळी जी चूक केली होती ती मला पुन्हा करायची नाही. मला असं वाटतंय ब्लँक मेसेजचा अर्थ आहे कोणाला तरी मला काहीतरी सांगायचं होतं पण त्याला सांगू दिलेलं नाही. कदाचित त्या माणसाला माझ्या मदतीची गरज असेल, पण तो नंबर कोणाचा आहे ते कळायला हवं. एक्झॅक्टली मॅडम, मी चेक केलं. हा नंबर अक्षता पाटील या मुलीच्या नावावर. आणि जेव्हा तिने तुम्हाला मेसेज केला होता तेव्हाचं तिचं लोकेशन कांदिवली आहे. अक्षता पाटील, या अक्षताला शोधायलाच हवं. ज्या नंबरवरून ब्लँक मेसेज आला आहे तो नंबर अक्षता या मुलीचा आणि ती कांदिवलीत राहते इतकंच मला कळलंय. पण मुळात ती स्वतः संकटात आहे म्हणून तिने मेसेज केलाय
की दुसरं कोणीतरी संकटात असल्याचं मला कळवण्यासाठी मेसेज केलाय? मला माहित नाही. तिने मला मेसेज का केला, ती माझ्याशी बोलली का नाही हे सुद्धा मला माहित नाही. आणि खरंच अक्षताच्या फोनवरून अक्षतानेच मेसेज केलाय की दुसऱ्या कोणीतरी मेसेज केलाय हे सुद्धा मला माहित नाही. कदाचित हा कोणाचा तरी खोडसाळपणा असू शकतो किंवा मला अडचणीत आणण्यासाठी रचलेला प्लॅन. जे काही आहे, एका अर्थी अक्षताला वाचवायला जाणं म्हणजे अंधारात उडी घेण्यासारखंच. पण ही रिस्क मला घ्यावीच लागेल. एखादी व्यक्ती संकटात असल्याची 1% जरी शक्यता असेल ना, तर तिला वाचवण्यासाठी मला जावंच लागेल. आणि मी जाणार. अगं हट्ट करू नकोस ग अक्षता, ऐक जरा. अगं तुझ्या हट्टापायी मोहितला, अप्पांना, आम्हाला सगळ्यांनाच संकटात टाकायचंय का तुला? त्यांच्या बाबतीत काय घडलं ते सगळं सांगितलं ना आम्ही तुला, तरीही तुला जायचंय. अगं तू एकटीच होतीस का तिथे? इतर लोकही होते ना आजूबाजूला, मग ते का नाही पुढे येते? कारण त्यांना त्यांच्या घरच्यांची काळजी आहे, पण हिला मात्र ओळख पाळख नसलेल्या त्या प्रसादची काळजी वाटतेय. हे बघ, तुझ्यामुळे पुन्हा जर मोहितला काही झालं ना तर मला चालणार नाहीये. अप्पा अप्पा अहो तुम्ही का गप्प बसलाय? तुम्ही काहीतरी बोला ना, तिला समजावून सांगा. आम्हीच सगळं सांगतोय तिला. मी आता बोलणार नाहीये, कृती करणार आहे. तिला उद्याच गावी घेऊन जातो. ए कुठेही जायचं नाहीस तू. ए कुठेही जायचं नाहीस तू. चल. शशांक, अरे तशी ऐकणार नाही ती. तिला आत नेऊन कोंडून ठेव. शशांक, शर्मिला, तिला आत घेऊन जा आणि बाहेर येऊ देऊ नका तिला. हो. जा लवकर. चल चल. कोण आहात तुम्ही? दिवाकर पाटील. मीच दिवाकर पाटील आणि ही माझी बायको वसुधा. नमस्कार. घरात आणखी कोण कोण असतं? आमचा मुलगा शशांक, त्याची बायको शर्मिला, आमचा नातू मोहित आणि पण तुम्ही ही सगळी चौकशी का करताय? अक्षता पण इथेच राहते ना, मला तिला भेटायचंय. तुम्हाला तिला का भेटायचंय? कोण आहात तुम्ही? मी अस्मिता, अस्मिता प्रभाकर अग्निहोत्री, खासगी गुप्तहेर. खासगी गुप्तहेर? तुम्ही इथे कशाला आलात? कोणी पाठवलं तुम्हाला? आणि आमच्या अक्षताला कसं ओळखता तुम्ही? नाही, मला कोणी पाठवलेलं नाहीये. मी स्वतःहून इथे आले. आणि मला असं वाटतंय की अक्षता संकटात आहे, तिला माझ्या मदतीची गरज आहे. तुम्ही प्लीज बोलवा ना तिला. हे बघा, ती संकटात वगैरे काही नाहीये आणि मुळात ती इथे नाहीच आहे, गावी आहे ती. ती संकटात आहे असं तुम्हाला का वाटतंय? मला तिच्या फोनवरनं एक ब्लँक मेसेज आला होता आणि नंतर लगेचच तिचा फोन स्विच ऑफ झाला. ते बॅटरी डाऊन झाली असेल. हो, आणि गावी आहे ना ती. चुकून मेसेज पाठवला असेल आणि मग फोन बंद झाला असेल. नाही, पण तिचा मेसेज आल्यानंतर तिच्या फोनचं लोकेशन लगेचच ट्रेस केला. आणि ते लोकेशन गावचं नाही,
इथलंच कांदिवलीतलं. तुम्हाला काय म्हणायचं, आम्ही खोटं बोलतोय? हे बघा, ती दुसरी कोणतरी अक्षता पाटील असेल, तिच्याकडे जाऊन विचारा काय ते. मी गप्प बसू शकत नाही. प्रसादवर हल्ला झाला तिथे जाते. ते लोक पण पुढे होतीलच, पोलिसांना सगळं सांगतीलच. त्या गुंडांनी प्रसादच्या बहिणीची छेड काढली होती, त्याचा जाब विचारला म्हणून त्याला मारलं. उद्या ही वेळ आपल्यावरही येऊ शकते. या गुंडांना शिक्षा व्हायलाच हवी. प्रसादला न्याय मिळायला हवा म्हणून मी जाते. अक्षता. अक्षता गावाला गेली असं म्हणणं आहे ना तुमचं? मग या चिठ्ठीचा काय अर्थ आहे? अहो, हा सगळा प्रकार अक्षताने पाहिलाय आणि ती पोलिसांना साक्ष द्यायला तयार आहे. म्हणूनच तिला गावी पाठवलंय. अहो पण का? का म्हणून काय विचारताय? अहो, ते गुंड धमक्या देत आहेत. आम्हाला नाही या भानगडीत पडायचं. हे बघा, माझ्या घरातल्या लोकांच्या जीवाला काही धोका झालेला मला चालणार नाही. अस्मिता मॅडम, आम्हाला या भानगडीत खेचू नका. तुम्हाला ज्या काही चौकशा करायच्या असतील ना, त्या प्रसादकडे करा. मी त्याच्याशी बोलणारच आहे, पण एकदा मला अक्षताशी बोलू द्या प्लीज. अहो, तिच्याशी काय बोलणार आहात तुम्ही? तिला तर बोलता पण येत नाही. आणि ती गावी गेली, सांगितलं ना तुम्हाला. प्लीज तुम्ही जा. ठीक आहे. स्मिता मॅडम, अहो तुम्ही तिकडे. अक्षता. अक्षता घरात असून सुद्धा ती गावाला गेली असं खोटं का सांगितलं तुम्ही? कारण आम्हाला तिला पोलिसात जाऊ द्यायचं नव्हतं म्हणून. का? अहो, एका निष्पाप मुलाला फक्त त्याने न्याय मागितला, अन्यायाविरुद्ध आवाज उठवला म्हणून भर चौकात मारलाय. तो बेशुद्ध आहे, त्याचा अपघात झालाय अशी खोटी बातमी आली न्यूजपेपरमध्ये. पण खरं काय घडलं हे फक्त हिला माहिती. ही ते सगळं सांगायला तयार आहे. आणि तुम्ही का अडवताय तिला? कारण ही पोलिसात जाते हे कळल्यावर एका बाईकवाल्यानी अप्पांना मुद्दामून धडक दिली. माझ्या मुलालाही कोणीतरी पळवून नेलं होतं. यावेळी सोडलं त्याला, पण काही घडलं असतं तर घरच्यांच्या जीवाला धोका आहे. हो अहो, त्यांनी फोनवरून धमकी दिली होती की अक्षता जर पोलीस स्टेशनला गेली तर ह्या घटना परत घडतील आणि त्यावेळी वाचवायला पण कोणी नसेल. त्या प्रसादसाठी आम्ही आमचे जीव का धोक्यात घालायचे? अस्मिता मॅडम, मी हात जोडतो, विनंती करतो, हिला साक्ष द्यायच्या फंदात पाडू नका. नाही, तुमचा हेतू चांगला असेल हो, पण आम्हाला या फंदात पाडू नका. जा तुम्ही इथून. हे बघा, त्या गुंडांशी लढण्याची आमची ताकद नाहीये. आणि प्रसादला जर मारहाण झाली असेल तर ते फक्त हिनेच पाहिलेलं नाहीये. नाक्यावर बरीच मंडळी होती, त्यांना विचारा, त्यांची चौकशी करा. हिला तर बोलताही येत नाही, पण त्यांना तर बोलता येतंय. आणि प्रसादला जर न्याय मिळवून द्यायची तुम्हाला एवढीच हौस असेल ना, तर त्यांना घेऊन जा ना तुम्ही पोलीस स्टेशनला. हे बघा, माझे सहकारी त्यांचीही चौकशी करतात. पण त्यांना जर बोलता येत असूनही ते गप्प असते आणि हिला बोलता येत नसूनही ही जर धैर्याने समोर येते ना, तर तुम्हाला हिचं कौतुक करायला हवं. पण त्या कौतुकाची काय किंमत मोजायला लागेल याची कल्पना आहे का तुम्हाला? नाही, बरोबर आहे.
आज एका परक्या मुलीच्या बाबतीत आणि तिच्या भावाच्या बाबतीत घडलंय ना सगळं. पण तुम्हाला हे का नाही कळत हे कोणाच्याही बाबतीत घडू शकतं. उद्या जर अक्षताच्या बाबतीत असं घडलं तर, आणि तेव्हा जर कोणी मदत नाही केली तर कसं वाटेल तुम्हाला? आपण स्वतःला समाजाचे जबाबदार नागरिक म्हणवतो ना, मग अन्यायाविरुद्ध दाद मागायलाच हवी. आणि तसं जर नाही केलं ना तर ते गुंड सोकावतील. कुठल्याही मुलीची किंवा स्त्रीची छेड काढणं हा आपला अधिकार आहे असं वाटेल त्यांना. मला सांगा ना, उद्या खरंच जर अक्षताची किंवा वहिनींची कोणी छेड काढली तर तेव्हाही गप्प बसाल? आणि तेव्हा जर दादा जाब विचारायला गेले आणि त्यांना जर कोणी सॉरी म्हणजे तसं काही होऊ नये, तसं काही होणारही नाही, पण त्यासाठी कोणीतरी आवाज उठवायलाच हवा ना. कोणीतरी त्या गुन्ह्यांविरुद्ध तक्रार करायलाच हवी, त्यांना शिक्षा व्हायलाच हवी. आणि त्यांना शिक्षा तेव्हाच होईल जेव्हा जेव्हा तुम्ही हिला परवानगी द्याल साक्ष देण्यासाठी. प्लीज प्लीज तिला परमिशन द्या. अस्मिता मॅडम, तुम्ही म्हणता ते खरं आहे, पण घरातल्या लोकांना जर त्रास झाला तर त्याची जबाबदारी कोण घेईल? हे बघा, कोणाला काही होणार नाही मला खात्री. अक्षताची इच्छा अगदी योग्य आहे आणि त्याला न्याय नक्कीच मिळेल. माझे सहकारी इथे घराबाहेर लक्ष ठेवून असतील, 24 तास असतील. आणि आपल्याला पोलीस प्रोटेक्शनही मिळू शकतं. त्यासाठी मी स्वतः प्रयत्न करेन. पण प्लीज तुम्ही तिला आता माझ्यासोबत येऊ द्या. हो, पण तुमची माणसं किंवा पोलीस किती दिवस प्रोटेक्शन देतील? त्यानंतर काही घडलं तर? हे बघ शर्मिला, आता उगाच शंका काढू नकोस. अस्मिता मॅडम म्हणतायत ते मला पटतंय, आणि आपण शांत राहिलो तरी त्रास होणारच आहे. अस्मिता मॅडम, तुमच्या भरोशावर मी तिला साक्ष द्यायची परवानगी देतोय. थँक्यू काका, थँक्यू सो मच. तुमच्या कोऑपरेशनमुळे प्रसादला न्याय मिळेल. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्या गुंडांना शिक्षा होईल. एक मिनिट. हा सेठ, आपली शंका बरोबर होती. प्रसादच्या अपघाताची बातमी खोटी आहे. त्याला कोणीतरी मारहाण केली. ऐक, मी बाकी डिटेल्स तुम्हाला नंतर सांगते. तू सगळ्यात आधी राकेश आणि समीरला फोन करून इथे अक्षता पाटीलच्या घरावर लक्ष ठेवायला सांग. चल अक्षता. पाकळी पाकळी मुली. तुम्हाला सांगते बंडूजी, तुम्ही आहात म्हणून मदत करताय, नाहीतर हा सिद्धेश्वर काडीची मदत करणार नाही कधी. कसं आहे माहिती म्हणा का, मदत करणं आणि मदतीची ऍक्टिंग करणं दोन्ही निराळ्या गोष्टी आहेत. ए काय काय म्हणायचं काय तुला? फोन लागला तुमचा. राकेश, हा ऐक ना रे, मी तुला पाटील साहेबांचा ॲड्रेस मेसेज केलाय आणि त्यांचा नंबरही पाठवलाय. तू आणि समीर ताबडतोब आत्ताच्या आत्ता तिथे जा. हो. अरे नाही, तुम्ही त्यांच्या घरावरती वॉच ठेवा. जर का त्यांना कोणी त्रास देत असेल तर त्यांना सपोर्ट करणं ही आपली जबाबदारी आहे ना. हो मॅडम, अक्षताला घेऊन गेलेत पोलीस स्टेशनला. हो हो हो. ऐक, आणि तिथे जर का काही प्रॉब्लेम झाला, काही लागलं तर ताबडतोब मला फोन कर, आम्ही येतो तिकडे. हां ओके, चल ठेवतो, बाय. बाकी काही म्हणा का, ही अक्षता ब्रेवगल आहे, ब्रेवगल. कमाल आहे. तिला बोलता येत नाही तरी बी त्या गुंडांच्या विरोधात पोलिसात जायचं धाडस दाखवलं तिने. हो ना, ते त्या प्रसादची काही संबंध नसताना.
पण हे सगळं मॅडमनी त्यांना सपोर्ट केला म्हणून शक्य झालं बंडू. जी हो ना, नाहीतर तिच्या घरच्यांनी परवानगीच दिली नसते. एनिवे बंडू चल निघायचंय आपल्याला. होय. हा चला. हे काय त्याला म्हटलं की उठली लगेच. बस इथे. मी बंडूला म्हटलं चल तुझं हे काम आहे ना हे कर. हा का काय मॅडमनी आम्हाला काय सांगितलं माहितीये ना. नाही. माईक मॅडमनी आम्हाला असं सांगितलं की प्रसादला जिथे मारहाण झाली ना त्या चौकात जायचंय. हा तिथल्या लोकांशी बोलायचंय, त्यांना कन्व्हिन्स करायचंय की साक्ष द्यायला पुढे व्हा. कोणी काही बघितलं का हे सुद्धा विचारायचंय. म्हणून चाललोय आम्ही. मग तुम्ही दोघे जाताय ना, मग मी पण येते. हा चालतंय की. चालतंय की काय चालतंय की काही गरज नाही. तू ना नेहमीसारखी तिथे येऊन माती खाशील. मला एक गोष्ट सांग, रात्री जेवणाचं काय करायचंय आपण. kahवा खायची आहे. हा जेवण मी कुक आहे. मी कुक आहे का? आणि ही कामं आपल्या सगळ्यांची आहे, हो ना? हा बरोबर आहे म्हणा. काही ही सगळी कामं आपल्या सगळ्यांचीच आहेत, पण पर्टिक्युलरली हे काम तुझं आहे त्यामुळे हे काम तूच करायचं. तू जरा जास्तच बोलतोय सिद्धेश्वर. अहो म्हणा कमी काय. आज भाजी तिखट होणार. माझी काम आहेत का? ऐक त्या भाजीवर राग काढू नको. फुगली लगेच लहान मुलीसारखी. मी काय सांगतोय ते ऐक जरा. मी मजा करतोय. हा मजा मजा करतात मजा. तर शांतपणे ऐक. मॅडमनी जर का तुला फोन केला तर तू इथे असताना तिकडे जाणं सोपं नाहीये का. आमच्या बरोबर असताना तिकडे कशी जाशील. अवघड पडेल ते. आणि कदाचित अक्षता बरोबर तुला जायला लागेल. म्हणून म्हणते इथे बस. डोका आहे बरं का. अरे म्हणूनच आपल्याला महत्वाची कामं देतात. हे असं नाही. गप्पा बसा आणि जपून जा. काय तिकडे गुंड असतील आणि त्या खोट्या बातमीमुळेच तिकडचे लोक काही सांगत नाहीये. त्यामुळे काळजी घ्यायची. काळजी घेणार म्हणा का. पण हा आम्ही घाबरणार नाही बरं का. हा अहो त्या अक्षता ते घाबरली नाही त्या गुंडानं, मग आम्ही कशाला घाबरू. हा ती लोक गप बसली असतील, तोंडाला पट्टी लावून बसली असतील, पण आम्ही त्यांना बोलतो करू. प्रसादवरच्या अन्यायाविरोधात त्यांना जाग करू. करेक्ट. आता मॅडम पोलीस स्टेशनचा किल्ला लढवतील, आपण तिथे जाऊन किल्ला लढवू. चला. भाजी मात्र चरचरीत बनव. हो ओके काम कर. मोहिते साहेब, या सगळ्या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार, मुख्य गुन्हेगार विकी आहे आणि त्याचे वडील संपतराव त्याला पाठीशी घालतात. पप्पा गाव्याचा फोन आला होता. ती अक्षता त्या प्रसादला भेटायला हॉस्पिटलला गेली होती म्हणून. मग काय आलं. नाही म्हणजे झालं काही नाही, पण होता होता राहिलंच ना. ए सरळ बोल ना. असं गोल गोल वाकड्यात काय बोलतो. पप्पा ती अक्षता पोलिसांना कळवणार होती म्हणून. नाही म्हणजे तिच्या भावाने तिला तसं काही करू नाही दिलं. तो तिला डायरेक्ट घरीच घेऊन गेला. जाणारच. त्या पाटलाला आपण अशी भीती घातली आहे ना. अरे काय झालं. हे सूरज काय सगळं ठीक आहे ना. काका त्या पाटलांच्या घरी एक बाई आली होती. बराच वेळ होती तिथे. इन्स्पेक्टर साहेब, अक्षताने अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्याचं असं धाडस दाखवलं. त्याचं चीज व्हायलाच हवं. विकी आणि त्याचे ते मित्र आणि त्याचे वडील संपतराव सगळ्यांना शिक्षा व्हायला हवी. बरोबर आहे मॅडम. अक्षता या स्टेटमेंटवर ठाम राहिली तर ही केस स्ट्रॉंग होऊ शकते.
पण प्रसादचं स्टेटमेंट ही महत्वाचं आहे. प्रसाद शुद्धीवर आल्यावर त्याचं स्टेटमेंट घेता येईल ना आपल्याला. इन्स्पेक्टर साहेब, मला एक रिक्वेस्ट करायची होती. म्हणजे अक्षताने विकी आणि त्याच्या मित्रांविरुद्ध स्टेटमेंट दिले हे त्यांना माहिती आहे. त्यामुळे ते हिला हिच्या घरच्यांना त्रास देण्याचा नक्कीच प्रयत्न करतील. म्हणजे माझे 2 सहकारी यांच्या घराबाहेर आहेतच, पण तरीही. डोंट वरी मॅडम, आमचंही प्रोटेक्शन मिळेलच त्यांना. थँक्यू सर, थँक्यू सो मच. पाटील, बाहेर कदम आणि मोरे त्यांना अक्षता पाटील यांच्या घरी बंदोबस्ताला पाठवा. आणि यात त्यांचा पत्ता आहे. मॅडम, बऱ्याच दिवसापासून या चौकटीबद्दल ऐकायला येत होतं, पण त्याच्याबद्दल कुणी तक्रारच करत नव्हतं. आता या मुलीनं धाडस दाखवलंय, तर माझ्याकडून शक्य ती कारवाई मी नक्कीच करेन. थँक्यू सर. पोलीस डिपार्टमेंटने वेळोवेळी आम्हाला मदत केली. मला खात्री होती यावेळी सुद्धा तुम्ही सहकार्य कराल. थँक्यू सो मच. येऊ आम्ही? मी तुला घरी सोडते. येतो आम्ही. थँक्यू. या. ती बाई अक्षताला घेऊन पोलीस स्टेशनला गेली. अरे मग तू काय करत होता तिथे? पप्पा पण. हॅलो, संपतराव जठार बोलतोय. आम्ही इन्स्पेक्टर मोहिते बोलतोय. बोला इन्स्पेक्टर साहेब, काय काम काढलं? माफ करा संपतराव, पण तुमच्या मुलाविरुद्ध लेखी कंप्लेंट आले. कंप्लेंट कसली? कुणी केली? कुणी केलं ते महत्वाचं नाही, पण कशाबद्दल आले ते महत्वाचं. अहो, ती एक मुलगी आली होती, तिनं आता लेखी कंप्लेंट दिली. काल मार्केटमध्ये तुमच्या मुलाने आणि त्याच्या मित्राने मारलं त्या प्रसाद नावाच्या मुलाला, आणि त्याचीच कंप्लेंट आली. इन्स्पेक्टर साहेब, विकीने गुन्हा केला असेल ना, तर मी स्वतः त्याला पोलीस स्टेशनला घेऊन येईन. विकी माझा मुलगा म्हणून त्याला किंवा त्याच्या मित्रांना सोडू नका. समाजसेवक संपतराव जठार म्हणतात मला. आणि कसं आहे इन्स्पेक्टर साहेब, कंप्लेंट गुन्ह्याशी संबंधित नसलेल्या मुलीनं केलेली आहे. हा, तर तुम्ही सांगितलं नाही तरी तिचं नाव कळलंय आम्हाला. त्यात त्या मुलीची चूक नाही आहे, हे आमच्या विरोधकांचं कारस्थान आहे. योग्य ती कारवाई झाल्यावर कळेल नक्की काय आहे ते. कारवाई करावं तुम्ही, पण जिची छेड काढली असं म्हणताय ना, त्या मुलीचं पूजाचं स्टेटमेंट घ्या ना. त्याला विकीने मारलंय, त्या प्रसादला ते विचारा. अहो, या दोघांचं स्टेटमेंट महत्वाचं आहे. त्या मुलीने केलेली कंप्लेंट महत्वाची नाही आहे. साहेब, एवढा कायदा मलाही कळतो. ठीक आहे, पूजा गावाला गेली, तिला इथं आणूच आम्ही. आणि प्रसाद बेशुद्ध आहे, पण प्रसाद शुद्धीवर येईपर्यंत विकीने पळून जाण्याचा जर प्रयत्न केला. पळपुटी औलाद नाही आहे ते. पळाला तर संपतराव असं बापाचं नाव नाही लावणार तो. समाजसेवक संपतराव जठार म्हणतात मला. ठीक आहे, पूजेचं स्टेटमेंट घेऊच. आणि मोहिते साहेब, विकीनं काय केलं असतं तर त्या प्रसादला ऍडमिट करून मी त्याचा जीव वाचवला असता का? कदाचित मुलाच्या चुकीवर पांघरून घालण्यासाठी केलं असेल तुम्ही. अर्थात जे काय सत्य आहे ते समोर येणारच आहे साहेब. सत्य समोर आहे हो, कोणीतरी तुमची दिशाभूल करताय. बघा, तुम्ही विचार करून काय ती कारवाई करा. स्वतःच्या मुलाविरुद्ध कंप्लेंट केली आहे हे कळल्यावर संपतराव इन्स्पेक्टर मोहिते साहेबांना धमकावण्याचा प्रयत्न नक्कीच करतील. अर्थातच त्याला तोंड द्यायला मोहिते साहेब समर्थ आहेतच. मोहिते साहेबांनी पाठवलेले 2 हवालदार आणि राकेश आणि समीर यांच्यामुळेच आज अक्षता आणि तिच्या घरचे सेफ आहेत. एकदा का प्रसादने विकी आणि त्याच्या गुंडांविरुद्ध स्टेटमेंट दिलं की मोहिते साहेब त्यांना अटक करू शकतात. स्वतःच्या बहिणीसाठी गुंडांना जाब विचारणारा प्रसाद पोलिसांना स्टेटमेंट नक्कीच देईल. आता मी वाट पाहते प्रसाद शुद्धीवर येण्याची.
हॅलो, काय प्रसाद शुद्धीवर आला? डॉक्टर, त्याला कोणालाही भेटू देऊ नका. मी त्याचं स्टेटमेंट घ्यायला येतो. हो, निघालोच मी. अक्षताने स्टेटमेंट दिलंय. आता लवकरच त्यांना अटक होईल. यापुढे संपतराव किंवा त्यांच्या माणसांनी त्रास द्यायचा प्रयत्न केला तर पोलीस आहेतच. शिवाय माझे सहकारी इथे घराबाहेर असतील. अक्षता, मी खूप रागावलो होतो तुझ्यावर बेटा, पण तू धीट आहेस हे तू दाखवून दिलंस. आता मी वाट पाहते ते प्रसाद शुद्धीवर येण्याची. एकदा का तो शुद्धीवर आला की सगळ्याच गोष्टी क्लिअर होतील. प्रसाद, तुला विकी आणि त्याच्या गुंडांनी मारहाण केली असं अक्षता पाटील नावाच्या मुलीचं स्टेटमेंट आहे. पण आम्हाला तुझं स्टेटमेंट हवंय. तुझं आणि अक्षताचं स्टेटमेंट जर मॅच झालं तर त्या चौघांना आम्हाला आत टाकता येईल. साहेब, मला कोणीच मारलेलं नाहीये. तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. अरे पण या जखमा, हे फ्रॅक्चर, ते माझी बाईक स्लिप झाली, बाईक अंगावर पडली, त्यामुळे सगळं झालं. विकी आणि त्याच्या मित्रांनी मला मारलेलं नाहीये. तू हे खरं सांगतोयस? हो, खरं सांगतो साहेब. अरे पण अक्षताने असं का सांगितलं? साहेब, कोण अक्षदा मला खरंच माहिती नाहीये. कदाचित असं झालं असेल की तिने दुसऱ्या कोणाला तरी मारताना पाहिलं असेल. दुसरे कोणतरी मारत असतील साहेब. साहेब, तो विकी आणि त्यांचे बाबा जे संपतराव आहेत त्यांनीच मला ऍडमिट केलंय आणि त्यांच्यामुळेच माझा जीव वाचलाय. हवालदार, प्रसादने आता जे काही सांगितलं तशा स्टेटमेंटवर त्याच्या सह्या घ्या. आणि डॉक्टर, हा विटनेस म्हणून तुम्ही सही करा.